हे काम पोर्तुगीजांचे ख्रिश्चनी धर्मप्रचारक करीत व या पाद्री धर्मप्रचारकांना पोर्तुगीज सैन्य सर्वतोपरीने सहाय्य करीत होते. हिंदू धर्माबद्दल एवढा कडवा अकस घडणार सुद्धा काही कारणे घडत. 1560 इसवी सनात कुशस्थळीत पेरुकुलस नावाचा धर्मप्रचारक पाद्री धर्म प्रचारार्थ आलेला असता गावाच्या लोकांनी वाळीत टाकलेल्या व रोग जर्जरेने गाजून गेलेला एक हिंदू त्याला आढळला. अर्थात या धर्मप्रचारकाने त्यास सर्वतोपरीने सहाय्य केले व त्यास ख्रिश्चनी बनवले. हे पाहून कुशस्थळी गावचे लोक चिडले व त्याने पेरुकुलक्ष पाद्रच्या बरोबर भांडण केले व त्यास बळजबरीने गावातून हाकलून लावले. त्या नवख्रिश्चन्या सुद्धा त्यांनी बेदम मारले. त्यामुळे तो मरून पावला. या प्रांताने बांधलेले चर्च सुद्धा मोडून पाडण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. पेरुकुलसकडून पोर्तुगीज शासनात ही घटना कळण्यास पेरुकुलस बरोबर मोठे सैन्य देऊन अख्ख्या कुशस्थळीत असणारी हिंदूंची सर्व देवालये जमीदोस करून तेथे चर्च उभारण्याची मोठी मोहीम उभारण्यात आली. असा हुकूम कॅप्टन डियोगो रॉड्रिगस या अधिकाऱ्यांना देण्यात आला. या पाद्री सैन्यासह कुशस्थळीचा रोखाने चालला. 1-2 दिवसात या विध्वंसक पाद्री कुशस्थळीस पोचण्यात होता तेव्हा सर्वांनी मंगेशाची करुणा भाकली की मंगेशा, तूच यातून मार्ग दाखवून आम्हास तारून ने. त्याच रात्री महत्त्वाच्या पुढारी लोकांना श्री मंगेशाने दृष्टांत दिला की माझ्यासह सर्व लोकांनी अत्रज महाल गाठावा व जिथे मी थांबीन वाहण्यात जड होईन तेथे राहावे. त्यावेळी अत्रज मनसबा स्थायिक सरदेसाई नामक पराक्रमी सरदारांच्या अंमलाखाली होता. पोर्तुगीजांची या प्रदेशाकडे फिरकण्याची टाप नव्हती. त्यामुळे श्री मंगेश देव, त्यांना समवेत असलेली परिवार देवते, त्यांना संकट सर्वांना पालखीत बसवून रातोरात गुपचूपपणे कुशस्थळी गाव खाली केले व त्यांनी रातोरात जुवारी नदी